नमस्कार. सर्वप्रथम परतूर नगरपालिकेतील परतूर नगरपरिषदेमधील सर्व जनतेचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी शिवसेना उभाटा पक्षाचे 3 नगरसेवक निवडून दिले व सोबतच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे 5 नगरसेवक निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. व जे आम्ही जनतेला आश्वासन दिली ते आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे नगरसेवक आम्ही जनतेची कामं करू व त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचं काम करू. जी निकाल लागला आहे निकाल मान्यच आहे, पण किंतु परंतु कुठं पण चालूच राहतं. त्या विषयावर 17 नगरसेवक जर विरोधी पक्षाचे निवडून आले असतील तर हा विरोधी पक्षाचा विजय आहेच व भाजपचा नैतिक पराभव आहेच. नंतरची भूमिका काय असणार आपली भैया? यापुढे शहराच्या विकास कामात आम्ही जास्तीत जास्त निधी आणून पुन्हा जे आमचं जे धोरण होतं बाहेर गावाला जे लोक गेलेले त्यांच्यासाठी ते MIDCमध्ये काहीतरी प्लॅन्ट आणून त्यांना रोजगार उपलब्ध निर्मिती करून व शहर स्वच्छ ठेवण्याच्या काम करत राहू. जे जनतेचे प्रश्न असतील ते सोडण्यासाठी तत्पर राहू. रेल्वे संदर्भात जी परतूर रेल्वे स्थानकावर नगरसूल व सचखंड एक्सप्रेस या गाड्या थांबण्यासाठी माननीय खासदार परभणी लोकसभा मतदारसंघाचे आपले खासदार संजय जाधव साहेब यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन या दोन्ही गाड्यांना इथे थांबा दिला आहे. त्याबद्दल परतूर शहरातून व्यापारी वर्गातून सर्व स्तरावरून खासदार साहेबांचं कौतुक केलं जात आहे. यासाठी मागणी केली त्या मागणीला यश मिळाल्याबद्दल खासदार साहेबांचे व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आम्ही परतूर जनतेला सर्वप्रथम मी त्यांचे आभार मान्य करतो की आमच्या पक्षाच्या बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 3 नगरसेवक त्यांनी निवडून दिले. आमच्यावर त्यांनी विश्वास टाकला आणि आमच्या जिल्हा अध्यक्षाची जी मेहनत की आमच्या कमी वयामध्ये आमचा तरुण तडफदार जिल्हा अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या नियोजनाखाली आम्ही पहिल्यांदा 3 नगरसेवक आलेलो आहोत. म्हणजे हा नक्की आमचा मोठा विजय आहे. भविष्यात येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये याचा आम्हाला नक्की फायदा होणार आणि जे पण जनतेचे प्रश्न असतील इथून पुढं कोणतीही तुमची समस्या असो, मी असो, आमचे नाना असो, या आमचा नगरसेवक असो, आमच्या जिल्हा अध्यक्षाच्या मागणीला 100% आम्ही सगळा निर्णय देणार आणि योग्य ते लोकांचे कामं करणार. कुठलीही कोणाला काही अडचण असली तर आम्ही जनतेच्या तत्पर नेहमी 24 तास सेवेमध्ये असणार. आणखी पुढं काय वाटचालीस होतील त्यात मी पुन्हा एकदा सर्व जनतेचे आभार मान्य करतो. धन्यवाद.